ज्यावेळेस ही घटना आम्ही ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली आहे. महाराष्ट्रामधला एक उंच कर्तव्यदक्ष रोखठोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी 12 वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली, ज्यांनी भूमिका घेतली, माझ्या पणनचा विषय आणला त्यावेळेस त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन तूर त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली. स्वतः ते त्यावर चर्चाही संवादी करत होते. आणि आज सकाळी आम्ही रेल्वेतनं उतरल्यावर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला विश्वास होत नाही की महाराष्ट्राची एवढी मोठी राजकीय सामाजिक हानी एक काम करणारा करता नेता आपल्यातनं अचानकपणे निघून गेल्यामुळे अजून आम्ही सारेजण धक्क्यामध्ये. माझं जीवनामध्ये मी फर्स्ट इयर कॉलेजला ज्यावेळेस सिम्बॉयसिसला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस बारामती हॉस्टेलला राहण्यासाठी मी ॲडमिशन घेतलं. त्याची इंटरव्ह्यू श्री अजितदादांनी घेतली. त्या दिवसापासून आमदार, विरोधी पक्षातला आमदार, मंत्री वगैरे हा सगळा प्रवास आणि सभागृहामध्ये ज्यावेळेस विधानसभा चालायची त्यांच्या मागे मी बसायचो. तर सतत त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या गप्पांचा, त्यांच्या अनेक गोष्टींचा लाभ हा आमच्यासारख्या युवकांना मिळत राहायचा. अनेकांना प्रेरणादायी होते. अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते. अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते. आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती, कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली. अजून देखील मनाला विश्वास होत नाही की ही दुर्दैवी घटना घडली. आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस आहे.